हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम, ओम श्री कुळदेवताय नम, ओम श्री गुरुदेवताय नम, ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 3 मार्च 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर, ऋतू वसंत, मास फाल्गुन, पक्ष शुक्ल, सायंकाळी 5:08 कृष्ण पक्षाला सुरुवात होईल. मित्रांनो, आजची तिथी पौर्णिमा तिथी आहे. सायंकाळी 5:08 प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे. सकाळी 7:32 पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सुकर्मा योग आहे. सकाळी 10:25 धृती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो भवकरण आहे. सायंकाळी 5:08 बालवकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 4:55 कौलवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र मघा राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. शुभ स्थितीत असता काही करण्याची तशी गरज पडणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:58 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:44 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थितीसुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून अस्तंगत झालेला आहे. तर वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर 2025 आणि बुध ग्रह 26 फेब्रुवारी 2026 पासून वक्री झालेले आहेत. मित्रांनो, हे तीनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प आपण सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राधने प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवान शालिवान शके 1947 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वासू नाम संवत्सरी उत्तरायणी वसंत ऋतू फाल्गुन मासे शुक्ल पक्षे भौम वासरे आश्लेषा नक्षत्रे सुकर्मा योगे भवकरणे पौर्णिमा शुभतिथ वीरगोत्रात उत्तन्नमे कडाप्पा मोहपात्र दुरितक्षय द्वारशी पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माणाच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:32 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये आपण पाहणार आहोत. यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्तकाळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले आहेत दिनांक 5, 7, 8, 14 आणि 15. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले आहेत दिनांक 5 आणि 9. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 5, 8, 15. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 5, 8 आणि 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 8, 14 आणि 15. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5 आणि 8. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 7, 8, 12, 14, 15 आणि 16. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5, 14 आणि 16. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 3. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 8, 15 आणि 16.
यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळीची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये धुलीवंदन आहे मित्रांनो. काल हुताशनी पौर्णिमा झाली, आज दुसरा दिवस धुलीवंदनाचा असतो मित्रांनो. तसेच तो करी दिनाचाही असतो. कुठलेही शुभ कार्य आपल्याला करता येणार नाही मित्रांनो. धुलीवंदन म्हणजे आपल्याला रंग खेळण्याची, रंगपंचमीच्या दिवशी जो आपण रंग खेळतो तोच या दिवशी खेळायचा आहे मित्रांनो. खेळतात हल्ली, कारण धुलीवंदन अर्थात धुळीला वंदन करून म्हणजे जी रक्षा असते होळीची, त्या रक्षेचे जे आपण कपाळावर तिलक लावायचं आहे आणि पूर्ण अंगाला ते धूळ लावायची आहे मित्रांनो, भस्म लावायचे आहे आणि त्यानंतर आपण कोमट पाण्याने स्नान करायचे आहे. अर्थात होळीच्या ठिकाणीच ते पाणी तापवलेले असावे मित्रांनो. याला धुलीवंदन म्हटल्या जाते मित्रांनो. फारसा रंग या दिवशी खेळल्या जात नाही, रंगपंचमीच्या दिवशी तो खेळला जातो. खग्रास चंद्रग्रहण आहे महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, पण हे केवळ 4 मिनिटांसाठी आहे. खग्रास चंद्रग्रहण हे दुपारी 3:20 जरी लागत असले तरी सूर्यास्तापर्यंत आपल्याला आपल्या भारत देशामध्ये ते पाहता येणार नाही, आपल्याला दिसणार नाही. केवळ चंद्र उदय ज्या वेळेला होतो तेव्हापासून ते ग्रहण संपेपर्यंत अर्थात 6:48 आणि चंद्रोदय आहे 6:44 मित्रांनो. तर या 4 मिनिटासाठी आपल्याला ग्रहण पाहता येणार आहे मित्रांनो. तर याचे काही नियम जे आहेत ते मी शॉर्ट आणि मोठ्या व्हिडिओमध्ये पण दिलेले आहेत, ते आपण पाहू शकता मित्रांनो. याचे तात्पर्य म्हणजे केवळ आपण या 4 मिनिटांमध्ये गुरुमंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. थोडक्यात पाणी स्नान थोडं करायचं आहे अगोदर आणि नंतर. दुपारपासून ते ग्रहण मोक्षापर्यंत तसेच सूर्योदयापासून आपल्याला हा वेदकाळ आहे मित्रांनो. त्यामुळे यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येईल. मुख्य म्हणजे अन्नग्रहण करता येणार नाही मित्रांनो. पौर्णिमा श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नातेवाईक आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदानयुक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन जर ते बंद पडतील तर त्याचे दोष आपल्याला लागतील मित्रांनो, हे लक्षात घ्या. राहुकाळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. तेव्हा आपण या 1.5 तासाच्या काळात जी रेग्युलर कामे तीच करावी, विशेष किंवा महत्त्वाची कामे करू नये मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.